आता आपण काय स्टार्ट केलेलं आहे, इनपुट टॅक्स ऑफ क्रेडिट. ओके. सो इनपुट टॅक्स क्रेडिट मध्ये की गव्हर्नमेंटला, जसं आपण इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ जीएसटी मध्ये तुम्ही ऑलरेडी बघितलं असेल की जीएसटी इज अ डेस्टिनेशन ऑफ टॅक्स, ज्याच्यामध्ये कंझ्युमर काय करेल किंवा वॉट एव्हर इट मे बी, लास्ट पर्सन काय करेल तर टॅक्स हा पे करेल. तर एक सेलर काय आहे, तो सेलर एखादी वस्तू परचेस करताना टॅक्स पे करतो आणि सेल्स करताना तो कंझ्युमर कडून टॅक्स पे करतो. ओके. तर अशा वेळी गव्हर्नमेंटकडे तुम्ही टॅक्स किती पे केलेला आहे हा आपल्याला काय करायचं असतो, इथे चेक करायचा असतो, म्हणजे दोन्ही ट्रान्झॅक्शन मध्ये. तर गव्हर्नमेंटकडे तुम्ही टॅक्स जास्त पे केलेला असेल तर गव्हर्नमेंट म्हणतो हा तुम्ही एक्सेस टॅक्स पे केलेला आहे, आम्ही तुम्हाला परत करतो. ओके. इनपुट टॅक्स क्रेडिट मध्ये. किंवा ह्या दोन्ही ट्रान्झॅक्शन इंट्रास्टेट आणि इंटरस्टेट केल्यानंतर तुम्ही एकतर गव्हर्नमेंटला देणं लागतं किंवा गव्हर्नमेंट तुम्हाला देणं लागतं. हे फक्त आपण हे इनपुट टॅक्स क्रेडिट मध्ये चेक करणार आहोत. सो लेट स्टार्ट. प्रॉब्लेम नंबर फर्स्ट. Mr. X Limited being a registered person supplying taxable goods in the following manner. सो इथे मिस्टर एक्स आहे, त्याने काय केलेलं आहे, आता काही रजिस्ट्रेशन करतात त्याच्यासाठी थोडेसे रूल्स वेगळे आहेत, काही मॅन्डेटरी आहेत, काही व्हॉलंटरी आहेत. ओके. व्हॉलंटियर रजिस्ट्रेशन असेल तर थोडासा मायनर, फार नाहीये, मायनर रूल थोडासा वेगळा आहे. आणि जर प्रॉपर रजिस्ट्रेशन असेल, मॅन्डेटरी रजिस्ट्रेशन असेल तर रूल हा वेगळा असणार आहे. पहिलं ट्रान्झॅक्शन आहे इंट्रा स्टेट सप्लाय ऑफ गुड्स, देन इंटर स्टेट सप्लाय ऑफ गुड्स, इंट्रा स्टेट परचेस अँड इंटर स्टेट परचेस, आणि त्याच्यानंतर तुम्हाला ओपनिंग बॅलन्स दिला जातो, सीजीएसटी, एसजीएसटी अँड आयजीएसटी. देन जे गुड्स अँड सर्व्हिसेस दिलेले आहेत त्याचं डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. सीजीएसटी एसजीएसटी ला ऑब्विसली आपल्याला माहिती आहे की 9% असतात, कारण जे काही असेल पर्सेंटेज ते इक्वली डिस्ट्रीब्युट होतं. आणि आयजीएसटी ला 18% असणार आहे. ते इनवर्ड अँड आउटवर्ड सप्लाय आर एक्सक्लुसिव्हली ऑफ टॅक्सेस, म्हणजे ऑलरेडी त्याच्यामध्ये तुमच्या अमाऊंट ह्या ऍड आहे. All the commodity necessary for availing for the input tax credit have been fulfilled. Compute in the GST payable of Mr. X and during the tax period. Make suitable assumption. लिहायला स्टार्ट करा. हेडिंग द्या. नेट टॅक्स पेएबल ऑफ मिस्टर एक्स लिमिटेड किंवा कॅल्क्युलेट इनपुट टॅक्स क्रेडिट असं हेडिंग. आता इथे आपण आउटपुट मायनस इनपुट करणार आहोत. सो आउटपुट म्हणजे लक्षात ठेवायचं सेल्स ट्रान्झॅक्शन. सेल्स आउट कधी करतो आपण, जेव्हा एखादी वस्तू विकतो आउट करतो. ओके. सो आउट मध्ये सेल्स ट्रान्झॅक्शन असणार आहे आणि इनपुट मध्ये असणार आहेत परचेस ट्रान्झॅक्शन. इट्स अ व्हेरी मायनर थिंग. लक्षात आलं. इथे आपण काय करतोय, आउटपुट मायनस इनपुट करणार आहोत. सो आउटपुट मध्ये कोणते ट्रान्झॅक्शन दिलेत बघा, झालं लिहून, म्हणजे सप्लाय वाले असणार आहे. सो पहिला आहे इंट्रा स्टेट सप्लाय ऑफ गुड्स. ओके. सो कॅल्क्युलेट करा इंट्रा स्टेट सप्लाय ऑफ गुड्स, इंट्रा स्टेट supply of goods and interstate supply of goods. तो काय कॅल्क्युलेट करायचे तुम्हाला, इंट्रास्टेट मध्ये काय सांगितले त्यांनी, 9% सीजीएसटी अँड एसजीएसटी असेल. सो इंट्रास्टेट मध्ये दिलेला आहे 18 लाख. सो 18 लाख वरती काय करा, डिस्ट्रीब्यूट करा 9%, किती येईल बघा. तर ही व्हॅल्यू तुम्हाला मिळेल. सो आयजीएसटी मध्ये नील म्हणा, मला 1,62,000, 1,62,000. क्लिअर पहिलं ट्रान्झॅक्शन. शुभम लक्षात आलं का. हे आपण पहिलं ट्रान्झॅक्शन बघितलं, इंट्रास्टेट सप्लाय ऑफ गुड्स. इंट्रास्टेट सप्लाय ऑफ गुड्स. सेकंड ट्रान्झॅक्शन आहे इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्स, 13 लाख. पुटअप करा.
इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्स. सो इंटरस्टेट सप्लाय ऑफ गुड्स मध्ये IGST मध्ये कॅल्क्युलेशन येईल. सो 13 लाख वरती 18% किती येते बघा. 13 लाख वरती 18%, 2,34,000. पुटअप करा. 2,34,000. CGST आणि SGST मध्ये नील मेन्शन करा. CGST नील, SGST नील. क्लिअर. आउटपुट लक्षात आलं. आउटपुट मध्ये सेलिंग ट्रान्झॅक्शन. टोटल करा. 1,62,000, 1,62,000 and 2,34,000. टोटल ए म्हणायचं. देख, लेस इनपुट, इनपुट. आता इनपुट मध्ये या. इनपुट मध्ये काय सांगितलं. इनपुट मध्ये परचेस ट्रान्झॅक्शन. कन्फ्युज होत असेल तर लक्षात ठेवायचं, आउटपुट मध्ये सेल्स वाले, कारण सेल्स मध्ये आपण गुड्स आउट करतो, इनपुट मध्ये आपण वस्तू परचेस करतो, म्हणून इनपुट मध्ये परचेस ट्रान्झॅक्शन. सो पहिलं दिलेलं आहे इंट्रास्टेट परचेस. पुटअप करा. किंवा आधी बिगिनिंग ओपनिंग बॅलन्स या, जो इथे दिलेला आहे. इनपुट टॅक्स क्रेडिट बिगिनिंग ऍट द रिलेव्हंट ऑफ पिरियड, CGST, SGST, आणि त्याचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट करा. पहिला किती येईल बघा. नाही, ओपनिंग बॅलन्स ऍज इट इज येईल. ओपनिंग बॅलन्स ऍज इट इज. ओपनिंग पुटअप करा. IGST चा आहे 1,70,000, CGST चा 1,30,000, SGST चा 1,30,000. देन नेक्स्ट आहे इंट्रास्टेट परचेस. पहिला इंटर आहे ना, इंटर आहे. इंट्रा हा, इंट्रा स्टेट परचेस. इंट्रास्टेट परचेस अमाऊंट आहे 13 लाख. 13 लाख इंटू 9% किती येईल बघा. इंट्रामध्ये 1,17,000. IGST आणि SGST मध्ये पुटअप करा. 1,17,000 आणि IGST मध्ये नील म्हणा. इंट्राच्या इथे नील. ओके. इंटरस्टेट कॅल्क्युलेट करा. इंटरस्टेटची व्हॅल्यू आहे 1,50,000. इंटरस्टेट IGST ला आपण काय करतो, अप्लाय करतो. सो 18% किती. 27,000. ओके. बाकी ठिकाणी नील म्हणा. टोटल करा. टोटल बी. $1,70,000 प्लस 27,000, 1,97,000. Then 1,30,000 and 1,17,000, 2,47,000. 2,47,000. ओके. ए मायनस बी केलं. त्याच्यानंतर बॅलन्स किती येईल बघा. नेट बॅलन्स म्हणतो आपण. नेट GST और बॅलन्स ए मायनस बी. A minus B. 2,34,000 minus 1,97,000, 37,000. Then 1,62,000 minus 2,47,000 minus 85,000 and minus 85,000. क्लिअर. इथेपर्यंत काय डाऊट आहे. सिंपल आहे, राईट. सो आता एक लक्षात ठेवायचं, जे मायनस वाले
नंबर येतील किंवा मायनस व्हॅल्यूची व्हॅल्यू येईल, दॅट मीन्स गव्हर्नमेंट रिफंड, गव्हर्नमेंट तुम्हाला ती व्हॅल्यू काय करेल, रिफंड करेल, कारण ही व्हॅल्यू तुम्ही एक्सेस पे केलेली आहे. आणि जी व्हॅल्यू प्लस मध्ये येईल ती तुम्हाला काय करायची आहे, गव्हर्नमेंटला पेएबल करायची आहे. तर एक नोट म्हणायचं खाली, नोट IGST is payable rupees 37,000 and CGST and SGST is refund rupees 85,000. क्लिअर? ओके. तो रिफंड असणार आहे, मायनस वाल्या व्हॅल्यू गव्हर्नमेंट रिफंड करेल आणि प्लस वाली व्हॅल्यू सेलर गव्हर्नमेंटला पे करेल. ओके, चलो लेट्स स्टार्ट नेक्स्ट प्रॉब्लेम. दिसतोय? काय सांगितले बघा. Govinda has the ITC balance brought forward from December CGST rupees 12,200, CGST 13,100 and IGST rupees 11,200. That means this is the opening balance. Okay, जो starting ला दिलेला आहे तो opening balance दिलेला आहे. Then he furnished the following trade details in the month of January. Okay, जानेवारीचे details दिलेले आहे. आउटवर्ड इंट्रा स्टेट सप्लाय दिलेला आहे, आउटवर्ड इंटर स्टेट सप्लाय दिलेला आहे, इनवर्ड इंट्रा स्टेट सप्लाय दिलेला आहे आणि इनवर्ड इंटर स्टेट सप्लाय दिलेला आहे. बट आता व्हॅल्यू देताना तुम्हाला काय केलेली आहे, त्या वेगवेगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत आणि त्या कॅल्क्युलेट करायचे. कारण आपल्याला माहिती आहे की आपण जीएसटी मध्ये काय बघतो की जे रेट चार्ज केले जातात हे प्रत्येक गोष्टीवरती सेम आहेत का हो, नाही. जसं आपल्याला माहिती आहे की बेसिक गोष्टी आहेत त्याच्यावरती काही टॅक्स जास्त नाही चार्ज केलेला, किंवा मिनिमम 5% वगैरे चार्ज केला जातो, 2.5% चार्ज केला जातो, किंवा काही गोष्टी एक्सेप्शनल पण दिलेल्या आहेत, काही गोष्टीमध्ये अझम्पशन दिलेले आहेत. आणि ज्या लक्झरियसशी रिलेटेड आहेत त्याच्यावरती मात्र 18% वगैरे टॅक्स हा चार्ज केला जातो. ओके, तर त्या पद्धतीने तुम्हाला इथे काही रेट दिलेले आहेत, आउटवर्डचे रेट दिलेले आहेत आणि इनवर्डचे सुद्धा रेट दिलेले आहेत. चला पुटअप करा फॉर्मॅट. पर्टिक्युलर IGST, CGST आणि SGST. So first heading the output. ओके, सो आउटपुट मध्ये काय असणार आहे, आउटवर्ड इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शन अँड आउटवर्ड इंटर स्टेट ट्रान्झॅक्शन. सो फर्स्ट मेन्शन करा इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शन. इंट्रा स्टेट ट्रान्झॅक्शन सप्लाय, आता हे सगळे कॅल्क्युलेट करायला लागते ना, 28%, 18%, 12% अँड 5%. तो पुटअप करा. फर्स्ट आहे 28%, त्याच्यानंतर आहे 18%, त्याच्यानंतर आहे 12% आणि त्याच्यानंतर आहे 5%. ओके, सो हे कशाशी रिलेटेड आहे, इंट्राशी रिलेटेड आहे. सो 28% कॅल्क्युलेट करा. 28%, 2,60,000 वरती 28% and again distributed to both. किती येईल व्हॅल्यू, 72,800 divided by 2. 36,400. लक्षात आलं का, कारण आपण इंट्रा आहे त्यामुळे दोन्ही स्टेटला ते इक्वली अगेन डिस्ट्रीब्यूट करू. आलं लक्षात?
Okay. Then 18% calculated on 2,28,000 divided by 2 करा म्हणजे दोघांना डिस्ट्रीब्यूट होईल. 20,520 20,520. शुभम लक्षात आलं का तुझ्या? आणि IGST मध्ये नील म्हणा. देन सेम 12%, 3,60,000 into 12% divided by 2. 21,600. 21,600. Then 4,20,000 into 5%. IGST मध्ये नील म्हणा. 10,500. 10,500. कॅल्क्युलेशन लक्षात राहील ना? सोपं आहे ते. आता पुढचे घ्या. त्याच्यानंतर आहे इंटरस्टेट सप्लाय. इंटरस्टेट सप्लाय 28%, then 18%, then 12% and 5%. हा, याच्या व्हॅल्यू सांगा. इंटरस्टेटच्या किती आल्या? 28% on 1,20,000, 33,600. Second, 18% on 75,000, 13,500. Then 12% on 1,63,000, 19,560. आणि 5% 1,85,000, 45%, 9,250. बाकी इकडे नील म्हणा दोन ठिकाणी. चला टोटल करा. IGST ची टोटल आउटपुट टॅक्स हे 75,910. Then CGST 89,020. 89,020. Okay. Then less input tax. सेम कॅल्क्युलेशन घ्या इनपुट टॅक्स मध्ये सुद्धा. पुटअप करा. ओपनिंग बॅलन्स आधी मेन्शन करा. जो ओपनिंग बॅलन्स दिलेला आहे स्टार्टिंगला 11,200. IGST, CGST 12,200 and SGST 13,100. Then same intrastate supply inward intrastate supply
सेंटेन्स फक्त कंप्लीट करा. इनवर्ड इंट्रास्टेट सप्लाय, इनवर्ड 28%, 18%, 12%, 5%. कॅल्क्युलेट करा. 1,12,000 वरती 28% डिवायडेड बाय 2 किती आले? 15,680. 15,680. देन त्याच्यानंतर 1,50,000 into 18% divided by 2 13,500. 13,500. देन त्याच्यानंतर 3,20,000 into 12% divided by 2 19,200. 19,200. हा येत आहे की 2 आहे? 200 आहे ना. 12% आहे ना. हा. देन 7,008. हा 7,875. 7,875. देन कोणतं? इंटरस्टेट. एक मिनिट. इंटरस्टेट 28% IGST ला 1,90,000 into 28%, 53,200. 18% 1,60,000 into 18%, 28,800. Then 1,65,000 into 12%. किती आले? 12%. 19,800. And last 7,000. ओके. बाकी IGST SGST मध्ये लिहून. झाले? चला टोटल करा. IGST ची टोटल किती झाली? 1,20,000. Then SGST total in tax 64,455 and 69,335. चेक करा. A minus B करा. 355 ना. Then balance 44,090 minus refund and इकडे 20,565. 90,655. तर पहिला प्रॉब्लेम आपण इथेपर्यंत बघितलेला आहे. इथेपर्यंत लक्षात आलं. आता एक स्टेप आपण इथे वाढवतो. ठीक आहे. आता जसं आपण सांगितलं की गव्हर्नमेंट काय म्हणतंय, तुम्ही किती रिफंड करणार आहात? तुम्ही एकच सेलर आहात ना, आणि एका सेलरने काय केलं, इंट्रास्टेट ट्रान्झॅक्शन केलेलं आहे आणि इंटरस्टेट ट्रान्झॅक्शन केलेलं आहे. म्हणजे गव्हर्नमेंट पण पे करणार आहे IGST मध्ये, आणि CGST मध्ये आणि SGST मध्ये सेलर पे करणार आहे. ओके. तर गव्हर्नमेंट काय म्हणते, हे आधी काय करा, आधी आपण बॅलन्स करूया की एक्झॅक्टली कोण पे करेल. लक्षात ठेवा, इथे जेव्हा आपण बॅलन्स काय करतो, मेन्शन करतो. सो ऍडजस्टेड
आता गव्हर्नमेंट आपल्याला किती रिफंड करणार आहे? 44,090 पे करणार आहे. गव्हर्नमेंट आपल्याला 44,090 पे करणार आहे. लक्षात द्या 2 मिनिट. तर गव्हर्नमेंट काय म्हणते, तू आधी किती पे करणार आहेस तो नील करून घे बरं. म्हणून आयजीएसटी मधून आधी काय होईल, हा बॅलन्स नील होईल. आणि अजून किती रिमेनिंग पे करायचंय तो सुद्धा पे करून घे दुसऱ्या केसमध्ये. सो पहिला मग सीजीएसटी मध्ये, आयजीएसटी मध्ये हा नील होईल 44,090, हा येईल नील. ओके. आता इथे 20,565 हा आधी पे करा. 20,565 हा एवढा नील झाला, म्हणजे सीजीएसटी सुद्धा काय झाला, नील झाला. आता रिमेनिंग बॅलन्स अजून किती राहिलाय बघा, तो इथून पे होईल. रिमेनिंग किती राहतोय, हा सुद्धा नील होईल. येते लक्षात? बरं सांगू का? आता गव्हर्नमेंट आपल्याला किती पे करणार आहे, 44,090 पे करणार आहे. आपण आयजीएसटी मधून गव्हर्नमेंटला देणं आहे 20,565 आणि 19,665. मग गव्हर्नमेंट काय म्हणते, आधी हे जे माझ्याकडे रिफंड आहेत ते आधी नील करा. म्हणून 20,565 बॅलन्स आपण याच्यामधून नील केला. म्हणजे थोडक्यात काय, तर 45,090 मायनस 20,565 किती शिल्लक राहिला बघा, 23,000. म्हणजे हा सुद्धा बॅलन्स तुम्ही काय करताय, तर नील करताय. मग आता इथे किती शिल्लक राहिलाय बघा, अजून गव्हर्नमेंट रिफंड करणार आहे आपल्याला सगळा बॅलन्स देऊन. 3,860 रिमेनिंग बॅलन्स तुमचा राहील, जो तुम्हाला गव्हर्नमेंट एवढाच रिफंड करेल. आलं का लक्षात? नक्की? काय डाऊट आहे? म्हणजे गव्हर्नमेंट तुम्हाला आता रिफंड करेल, कारण तुमचा जो बॅलन्स होता तो तुम्ही काय केला, आधी नील केला. ओके. आता ही पहिली केस झाली. हे आयजीएसटी मध्ये जो काही बॅलन्स रिफंड येईल तो तुम्ही काय करता, इकडे तुम्ही नील करू शकता. आता असं काही सिच्युएशन येईल की काही वेळा तुमचा आयजीएसटी मध्ये पेएबल असेल आणि सीजीएसटी मध्ये आणि एसजीएसटी मध्ये रिफंड असेल. मगाच्या केस सारखी. तर अशा वेळी लक्षात ठेवा की हे सीजीएसटी आणि एसजीएसटी येतात, ते एकमेकांना हेल्प नाहीत करत. ते म्हणतात आमचं आम्ही गव्हर्नमेंटकडे काय करू बघू, आम्ही फक्त आयजीएसटी ला बॅलन्स नील करण्यासाठी हेल्प करू, ते एकमेकांकडे हे करत नाही, हेल्प नाही करत. सो इथे सपोज जर निगेटिव्ह बॅलन्स असेल म्हणजे रिफंड असेल, आणि इथे सुद्धा काय आहे, पॉझिटिव्ह आहे, म्हणजे हा सुद्धा काय आहे, पेएबल आहे आणि हा पण पेएबल आहे. हेच लक्षात येते का बघा, हा पण पेएबल आहे आणि हा पण पेएबल आहे. तर सीजीएसटी डिरेक्टली आयजीएसटी ला हेल्प करते, एसजीएसटी ला हेल्प नाही करत. म्हणजे ह्या बॅलन्सच्या हेल्पने आपण हा बॅलन्स फक्त नील करू शकतो. पैसे जरी शिल्लक राहिले तरी तो तिकडे जात नाही, तो फक्त इकडे येतो. सेम एसजीएसटी सुद्धा इथे सुद्धा पेएबल आहे आणि इथे सुद्धा पेएबल आहे, तर तो सुद्धा डायरेक्टली आयजीएसटी कडे जातो, सीजीएसटी कडे येत नाही. म्हणजे हे एकमेकांना नील करण्यासाठी हेल्प नाही करत आहे थोडक्यात. येते कॉन्सेप्ट लक्षात? नक्की. सो अशा टाईपचे प्रॉब्लेम आपण पुढे बघणार आहोत उद्याच्या दिवशी. काही कन्फ्युजन आहे शुभम? परत सांगू? नक्की. म्हणजे ह्या दोघांमध्ये नील ट्रान्झॅक्शन होणार नाही, ऍडजस्टेडचं ट्रान्झॅक्शन हे आयजीएसटी एसजीएसटी मध्ये होणार नाही. जे काही होईल ते आयजीएसटी सोबत करतील आणि आयजीएसटी दोघांना पण हेल्प करतील, असं थोडक्यात लक्षात ठेव. होप सो तुम्हाला आजचे दोन्ही प्रॉब्लेम क्लिअर झाले असतील. थँक्यू.